students, today we are going to studies and discussion round. We learn the writing skills, the second class, the mind mapping. Do schools really feel creativity? Mind mapping. Now, the mind mapping is the representation of information in a graphical form, especially in the form of a diagram. Now, it is a hierarchical and shows according to importance or status the relationship among the various elements. Mind mapping is a very useful way of transmitting information into and out of our brain. Now this process actually maps out your ideas quite naturally in a way that suits your inherent personal method of doing things. Now the mind mapping. Mind mapping is the representations of information in a graphical form, especially in the form of diagram. म्हणजे मनाचा नकाशा. माइंड मॅप म्हणजे मनाचा नकाशा, मनो नकाशा याला म्हटलं जात असतं. तर हा मनाचा नकाशा ही माहितीचा ग्राफ म्हणजेच आलेखाच्या किंवा आकृतीच्या स्वरूपात सादर करण्याची एक पद्धत आहे. म्हणजेच तुमच्या आयडियानुसार, तुमच्या कल्पनेनुसार एखाद्या गोष्टीचा किंवा एखादी इम्पॉर्टन्स वर्ड्स आहे त्याचं आयडियानुसार तुम्ही काय करा, त्याचा विस्तार करायचा. एखादा विचार आहे त्याचा विस्तार तुमच्या मनामध्ये जसा येईल तसा त्याचा स्प्रेड करायचा, विस्तारायचा. त्याला असं माइंड मॅप असं म्हटलं जातं. नाव द अकॉर्डिंग टू इट इज इनहेरिकल, that is ranking classes, terms, etc. one above the other according to importance or status and shows the relationship among the various elements. म्हणजेच हे श्रेणीबद्ध पद्धत आहे. हे माइंड मॅप ही एक श्रेणीबद्ध पद्धत आहे. यामध्ये क्लासेस, टर्म इत्यादीचे महत्त्व त्याच्या स्थितीनुसार एकावर दुसरे, दुसऱ्यावर तिसरे असे जे अवलंबून असतात त्या पद्धतीनं त्या घटकामध्ये संबंध दर्शवला जातो. तसा तो संबंध एकमेकाच्या घटकावर अवलंबून असतो, तसा तो वाढवत पुढं नेणे. फॉर माइंड मॅपिंग इज अ व्हेरी युजफुल वे ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन इनटू अँड आउट ब्रेन. म्हणजे हे माइंड मॅपिंग आहे किंवा मनाचा नकाशा आहे. कोणतीही माहिती आपल्या मेंदूमध्ये किंवा मेंदूच्या बाहेर पोचवण्याची एक अतिशय उपयुक्त पद्धत आहे. तुमच्या ब्रेनमध्ये एखादी गोष्ट जर आली गेली तर ती कशी वाढवली जाते, तुमच्या विचारानुसार त्याचा विस्तार करता आला गेला पाहिजे. दिस प्रोसेस ॲक्च्युअली मॅप आउट युअर आयडियाज क्वाईट नॅचरली इन अ वे that suits your inherent personal method of doing things. म्हणजे या पद्धतीचा, या माइंड मॅपिंग या पद्धतीचा आपल्या कल्पना नैसर्गिकरित्या काम करत असतात त्याचा स्वाभाविक वैयक्तिक पद्धतीला अनुसरून मॅप आउट केला जातो किंवा मॅप आउट मांडला जातो. त्यालाच माइंड मॅपिंग असं म्हटलं जातं. नाव लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. The points to remember while making a mind map. तर माइंड मॅप बनवताना लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे. लेट द आयडियाज फर्स्ट कम आउट ॲट रॅन्डम जस्ट ॲज दे कीप ऑन पॉपिंग अप इन युअर माइंड. रेकग्नाइज देम लॅटर. म्हणजे कल्पना जसं ज्या क्रमाने आपल्या मनामध्ये येतात तशाच त्या येत राहू द्या, तशाच त्या वाढत राहू द्या.
एक्झाम्पल प्रिपरेशन फॉर HSC एक्झामिनेशन आहे, त्याची तयारी HSC एक्झामची तुम्ही तयारी कशी करायची, तुमच्या मनामध्ये काही कल्पना आहेत, काय काय केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडतील, त्याचे मनात येतो त्या कल्पना तुम्ही काय करायच्या साठवून ठेवा आणि नंतर क्रमवारीत त्या व्यवस्थित तुम्ही काय करायच्या मांडायच्या. नाव नेक्स्ट पॉइंट आहे, द मेन आयडिया इज क्रायस्टलाइज इन द सेंटर अँड radiates from there as branches. म्हणजे मेन आयडिया आहे. फॉर एक्झाम्पल मेन आयडिया आहे प्रिपरेशन फॉर द इंग्लिश सब्जेक्ट. ही मेन तुमची कल्पना आहे, ती कल्पना तुम्ही मध्ये सेंटरला लिहायची आणि नंतर त्याचे उपभाग आहेत त्याला अनुसरून तुम्हाला सुचलेल्या ज्या कल्पना आहेत किंवा विचार आहेत ते नंतर त्याच्या बाजूला लिहायचे. ते तुम्हाला रेडियन्स करता आले गेलं पाहिजे. म्हणजे स्पष्टपणे मध्यभागी मुख्य कल्पना मांडायची आणि बाकीच्या ज्या कल्पना आहेत ते एक वार एक व्यवस्थित तुम्हाला मांडता आल्या गेल्या पाहिजे. नेक्स्ट पॉइंट बघा, ईच ब्रँचेस कंटेन्स की आयडिया. ईच ब्रँचेस कंटेन्स ईच आयडिया म्हणजे प्रत्येक जी ब्रँच आहे, प्रत्येक जी शाखा आहे ही एक महत्वाची कल्पना असते आणि त्या कल्पनेनुसार तुम्हाला जे सुचतंय ते तुम्ही काय करायचं पुढं मांडत करायचं, ते तुम्हाला लिहिता आलं गेलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट, डिराइव्ह आयडिया ऑफ मेजर्स इम्पॉर्टन्स फ्रॉम ट्विग्स. इम्पॉर्टन्स फ्रॉम ट्विग्स ते यामध्ये त्यातून तयार झालेल्या म्हणजे एखाद्या मेन आयडियानुसार तयार झालेल्या दुसऱ्या एखाद्या आयडियानुसार किंवा विचारानुसार तिसरी तुम्हाला आयडिया काहीतरी सुचते, कल्पना सुचते, त्या कल्पनांना ट्विग्स असं म्हटलं जातं. म्हणजे शाखा. शाखा त्या ठिकाणी बघा मेन आयडिया आहे, त्यानंतर इथं ब्रँचेस आहेत, इथं ब्रँचेस आहेत, इथं ब्रँचेस, पुन्हा या ब्रँचला पुढे जे सुचलेलं तुम्हाला विचार आहे किंवा कल्पना आहे त्याला ट्विग असं म्हटलं जातं. ते ट्विग तुम्हाला पहिल्यांदा आठवा, रिमेंबर करा आणि नंतर तुम्ही काय करा ते व्यवस्थित मांडा. अँड लास्ट पॉइंट, द ब्रँचेस फ्रॉम अ कनेक्टेड नोडल स्ट्रक्चर. नोडल स्ट्रक्चर म्हणजे सर्व जे ब्रँचेस आहेत, सर्व ज्या शाखा आहेत त्या शाखा एकत्रित करायच्या आणि त्याची योग्य ती रचना करून पुन्हा या पद्धतीने तुम्हाला मांडता आल्या गेल्या पाहिजे. तर यामध्ये माइंड मॅप एखादी गोष्ट किंवा एखादं तुम्हाला पॉईंट सापडला महत्वाचा तर त्याचा कसा त्याचं पुन्हा कशी वाढ करता येईल हे तुमच्या विचारानुसार पहिल्यांदा आठवण घ्यायचं आणि नंतर त्यानुसार तुम्ही काय करायचं व्यवस्थित सिरियल वाईज काय करायचं त्याची मांडणी करायची. फॉर एक्झाम्पल यू लुक ॲट द ब्लॅकबोर्ड सर, कंप्लीट द माइंड मॅप, द मेन द पॉइंट्स प्रिपरेशन फॉर द इंग्लिश सब्जेक्ट. आता या ठिकाणी सेंटरला या ठिकाणी काय दिलेलं आहे, मेन आयडिया दिलेलं आहे. काय मेन आयडिया, प्रिपरेशन फॉर द इंग्लिश सब्जेक्ट. तर या इंग्लिश सब्जेक्टची तयारी आता 12वीमध्ये असेल किंवा 11वीमध्ये इंग्लिश सब्जेक्टमध्ये नेमकी तयारी काय करायची, तुम्हाला काय काय केलं पाहिजे परीक्षेसाठी, तर याचा मॅप तुम्हाला नकाशा किंवा मनाचा नकाशा तुम्हाला वाढवता आला गेला पाहिजे. तर या इंग्लिश सब्जेक्टमध्ये इंग्लिश पेपरमध्ये नेमकं काय काय असू शकतं, त्यामध्ये 4 त्यांनी काय केले ब्रँचेस दिले. या मेन कल्पनेचे 4 ब्रँचेस आहेत. काय आहे, प्रोस आहे इंग्लिशमध्ये, पोएट्री आहे, नॉवेल आहे आणि रायटिंग स्किल आहे. आता या प्रिपरेशन फॉर द इंग्लिश सब्जेक्टमध्ये प्रोसमध्ये काय येऊ शकतं, प्रोसमध्ये ग्रामर आहे, व्होकॅब्युलरी येते, ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे पॅसेज असतो, त्या पॅसेजमध्ये प्रश्नाचे तुम्हाला उत्तर सोडवलं. म्हणजे ॲक्टिव्हिटीमध्ये पुन्हा काय येतं, गेस, कन्क्लुजन आहे ना, गेस क्वेश्चन येतात, कन्क्लुजन क्वेश्चन येतात, त्यानंतर कम्प्लीट द स्टेटमेंट, से ऑर ट्रू फॉल्स अशा ॲक्टिव्हिटीमध्ये येतात.
नंतर काय त्यामध्ये असतं कोर्समध्ये ग्रामर असतं. ग्रामर कोणत्या प्रकारचं असतं? रेकॉर्डेड स्पीच असेल, आर्टिकल असेल, प्रेपोजिशन असेल, ट्रान्सफॉर्मेशनचे सेंटेन्स असतात ग्रामरमध्ये. ही प्रोसमधला भाग झाला. त्यानंतर व्होकॅब्युलरी असते. व्होकॅब्युलरीमध्ये काय असते? मिनिंग असते. सिनॉनिम असतं, अँटोनिमस असतं, म्हणजे समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात. हे प्रोसमध्ये हे तुम्हाला सुचलेल्या आयडिया, म्हणजे तुमच्या विचारानुसार त्या सुचलेल्या आयडिया ज्या असतात त्या तुम्ही काय करायच्या? फक्त डेव्हलप करत जायच्या आणि त्या लिहायच्या. त्यानंतर पोएट्री यामध्ये रिअलिस्टिक पोएट्री असतात, इमॅजिनरी पोएट असतात आहे ना. इमॅजिनरी असतात पोएम, रिअलिस्टिक पोएम असतात. मग या पोएट्रीमध्ये काय असतं नेमकं? आपल्याला प्रिपरेशन बघायचं की 12वीमध्ये प्रिपरेशन फॉर द इंग्लिश सब्जेक्ट यामध्ये आपल्याला काय काय तयारी करायची आहे. तर पोएटिक डिव्हाइस असतो. पोएटिक डिव्हाइसमध्ये काय असतं? फिगर ऑफ स्पीच असेल किंवा राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स असतात आहे ना, ते तुम्हाला वाढवता येऊ शकत असतं. नंतर ॲप्रिसिएशन असते. ॲप्रिसिएशनमध्ये काय असतं? अबाउट द पोएट असते आहे ना, अबाउट द पोएम असतं, थीम असते, लँग्वेज स्टाईल असते आहे ना. म्हणजे हे तुम्हाला यामध्ये मांडता आलं गेलं पाहिजे. त्यानंतर नॉवेल पुन्हा यामध्ये काय दिलेलं आहे? एक ब्रँच दिलेली आहे. या नॉवेल ब्रँच काय? त्यामध्ये प्लॉट, स्टाईल, कन्फ्लिक्ट, सेटिंग, कॅरेक्टर. आता नॉवेल 3-4 प्रकारचे असतात. यामध्ये रिअलिस्टिक नॉवेल्स असते, इमॅजिनरी नॉवेल असते, त्याचं सायकोलॉजिकल नॉवेल असते, सायंटिफिक नॉवेल असते आहे ना. तर यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर या नॉवेलमध्ये आपल्याला 12वीमध्ये काय शिकायचं आहे? तर प्लॉट त्यामध्ये असतो, लक्षात ठेवा. स्टाईल असते, कन्फ्लिक्ट असते, सेटिंग आणि कॅरेक्टर. हे मुद्दे तुम्हाला मांडता आले गेलं पाहिजे. त्यानंतर रायटिंग स्किल 12वीमध्ये किंवा 11वीमध्ये आपल्याला रायटिंग स्किलची काय काय तयारी करायची आहे ना. ती आयडिया तुमच्या आयडियानुसार. यामध्ये रायटिंग स्किलमध्ये माइंड मॅप, आता आपण जे शिकत आहे ते माइंड मॅप रायटिंग स्किलमध्ये येतं. व्हर्च्युअल मेसेज, तुम्हाला एक पॅरेग्राफ येतात त्याचं व्हर्च्युअल थोडक्यात माहिती मेसेज टाकतात. ग्रुप डिस्कशन असते, त्यात स्टेटमेंट ऑफ पर्पज असतं, लेटर रायटिंग आहे, न्यूज आहे, लिफलेट आहे ना, रिपोर्ट रायटिंग आहे. हे या पद्धतीने तुम्हाला ते माइंड मॅप डेव्हलप करता आलं गेलं पाहिजे. म्हणजेच मनोचा नकाशा, म्हणजे तुम्हाला एखादी कल्पना सुचली तर त्या कल्पनेचा तुम्ही काय करायचा? विस्तार. तुम्हाला जे आठवते, जे आयडिया तुम्हाला रिमेंबर होता त्या तुम्ही काय करायचा? सुरुवातीला मांडायच्या आणि पुन्हा व्यवस्थित त्या प्रत्येक घटनेनुसार त्याच्या पुढं त्या मांडता आल्या गेल्या पाहिजे. त्याला माइंड मॅप असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट आपण दुसरं प्रिपरेशन फॉर द HSC एक्झाम. 12वीच्या परीक्षेची तुम्हाला तयार जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं हे तुम्हाला त्या ठिकाणी जमलं पाहिजे 12वीच्या परीक्षेत तयार करायची. फॉर एक्झाम्पल बघा, लिसन. काय काय असलं पाहिजे 12वीच्या परीक्षेत तयार करण्यासाठी? तर यामध्ये थ्रू रीडिंग द टेक्स्ट बुक, पहिल्यांदा तुम्हाला पुस्तक पूर्ण रीडिंग व्यवस्थित करता आलं गेलं पाहिजे. नंतर क्रिएट रेफरन्स बुक, यू शुड क्रिएट रेफरन्स बुक ऑफ एव्हरी चॅप्टर. प्रत्येक चॅप्टर तुम्ही काय केलं पाहिजे? रेफरन्स बुक, दुसरे रेफरन्स बुक काय केलं पाहिजे? घेतले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. नाव द रीड सजेस्टेड रिसोर्स ॲज द रेफरन्स ऑनलाईन offline. Now the discipline, you should only discipline. You eat the healthy food, you sleep well and follow the study plan. You prepare your study the timetable. तुम्ही अभ्यास करता त्याचं टाइमटेबल तुम्हाला करता आलं गेलं पाहिजे. सॉल्व द मॉक प्रॉब्लेम्स, पेपर्स. सॉल्व द प्रिव्हियस इयर्स पेपर्स, गेल्या वर्षाचे पेपर तुम्हाला सोडवता आले गेलं पाहिजे. अटेंड ऑल द रिव्हिजन अँड डाऊट सॉल्विंग युअर द सब्जेक्ट टीचर. तुम्हाला जे काय डाऊट
make a list any doubt each subject and you solve these difficulties. Now another, you practice exercise from the textbook as well as reference material. तुम्ही त्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. रेफरन्स मटेरियल तुमच्याकडे आहे तसं प्रॅक्टिस म्हणजे प्रिपरेशन फॉर एसएससी एक्झाम तुम्हाला नेमकं काय काय करावं लागेल हे तुम्हाला त्यावेळी समजलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं फॉर एक्झाम्पल अनादर एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. या ठिकाणी मेन आयडिया किंवा मेन कल्पना आहे इंग्लिश ग्रामर. माझं टेन्स इथं आहे, इंग्लिश ग्रामर टेन्स आहे. तर टेन्सचे एकूण प्रकार ते द्यायचे 3 प्रकार. यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे ना. त्यात प्रेझेंट टेन्सचे पुन्हा काय होता 4 प्रकार म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स अँड परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. पुन्हा त्याचे ट्विक्स होतात. सिंपल प्रेझेंटचे पुन्हा ट्विक त्याच्या काही शाखा निर्माण होतात, त्याचं उदाहरण असतात ते उदाहरण द्यायचं. कंटिन्युअसचे काही उदाहरण असतात ते 1-2 उदाहरण, परफेक्टचे उदाहरण, त्याचं परफेक्ट कंटिन्यू उदाहरण. त्यानंतर नेक्स्ट फॉर एक्झाम्पल पास्ट टेन्स घेतला तर पास्ट टेन्सचे पुन्हा 4 प्रकार. यामध्ये सिंपल पास्ट, कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट पास्ट, कंटिन्युअस असतात. तर याचं पुन्हा ट्विक वाढवायचं, पुन्हा त्याचं उदाहरण तुम्हाला तुमच्या यानुसार तुम्हाला देता आले गेले पाहिजे. फ्युचर टेन्स आहे, पुन्हा फ्युचर टेन्सचे 4 प्रकार असतात. फ्युचर टेन्सचे पुन्हा सिंपल फ्युचर, कंटिन्युअस फ्युचर, परफेक्ट फ्युचर, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर असं आलं. म्हणजे हे तुम्हाला प्रकार आणि त्याचं उदाहरण, त्याचे ट्विक्स तुमच्या आयडियानुसार, तुमच्या कल्पनेनुसार तुम्ही ते उदाहरण घेऊन सोडवता आलं गेलं पाहिजे. म्हणजे हे माइंड मॅप आहे. अशा प्रकारे एकदम सिंपल भाग आहे. व्यवस्थित लिसन करा आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करा ते येणाऱ्या परीक्षेला व्यवस्थित सोडवा. ओके, यू अंडरस्टँडिंग. थँक्यू.